साऊथ इंडियन मोठी केळी जी असतात त्याच्यापासून मोदक बनवतो आहोत। मोदकाचं आपले जे आतलं सारण आहे ते सेम आहे जे आपण नेहमीप्रमाणे बनवतो। खोबऱ्यामध्ये गूळ घालतो, वेलची घालतो, खसखस घालतो आणि थोडंसं तूप घालतो। हे सेम सारण आहे जे नेहमीप्रमाणे मी नेहमी माझ्या रेसिपीमध्ये शेअर करते आहे। त्याच्या सारणामध्ये 1 चमचा साखर घालते। त्यामुळे सारण जे असतं ते सुटसुटीत होतं, चिकट लागत नाही खाताना। इंडियन राजेळी केळं आहे आणि हे खूप आकारात मोठं असतं। तुम्ही नेहमी मार्केटमध्ये बघितलं असेल आणि हे बरेच वेळा आपण कच्चं खात नाही। हे बऱ्याच रेसिपीजमध्ये वापरून खाल्लं जातं। तर ह्याचे मी तुकडे केलेत एका केळ्याचे 4 ते 5 आणि त्यांना मी 3 शिट्ट्या करून प्रेशर कुक करून घेणार आहे। तर थंड झाला की आपण उघडायचे आणि जी केळ्याचे तुकडे आहेत ते गार करायचे 10-15 मिनिटं आणि नंतर त्याची सालं आपण सोलून आतल्या गराला केळ्याच्या गार करत ठेवायचे आणि एका फोर्कने किंवा तुमच्याकडे काही मॅश करायला असेल चमचा वगैरे किंवा मॅशर असेल तर त्याने त्याला चांगलं मॅश करून घ्यायचे। माझ्या घरी यावेळी खूप ऊन येतं त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आम्ही तांदळाचं पीठ पाण्यात घालते तेव्हा खूप पांढरं पांढरं दिसते, पण प्लीज ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या। इथे मी छोट्या पॅनमध्ये 2 कप पाणी तापत ठेवलंय आणि त्यात 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालून पाण्याला खूप उकळी काढली आहे आणि त्यात मी 2 कप बरोबर तांदळाचं पीठ घातलंय जे मोदक पीठ ही आहे आपली, नुसतंच तांदळाचं पीठ नाहीये आणि त्याला छान एकजीव करून ढवळायचंय आणि शिजवून घ्यायचंय। पीठ पाण्यात चांगलं एकजीव होईपर्यंत आपण ढवळायचे आणि स्टोव्ह फ्लेम बंद करून टाकायची आणि हे जे पीठ आपण मिक्स केलेलं आहे गरम पाण्यात ते एका ताटात काढून घ्यायचे। ताटामध्ये मी पल्प काढला होता त्याच ताटात मी हे पीठ पण काढलेलं आहे आणि ह्या दोघांनाही मी चांगलं आपण जसं पीठ मळतो मोदकासाठी, मोदकाचं जसं उकड मळतो तसं चांगलं मळून घेणार आहे। आपण आपली जी उकड असते ती खूप गरम असताना मळू शकत नाही। त्यात थोडी गार झाली की हाताला तुपाचा हात लावून ती मळून घ्यायची आणि जर खूप पाणी जास्त झालं असेल किंवा खूप लूज वाटत असेल उकड तर त्याच वेळी थोडंसं पीठ घालायचं, पण उकड गार झाल्यानंतर त्यात पीठ ॲड करू नका। आपण मोदकाची जी उकड असते ती बिघडवू शकतो। मुळात आपण पाणी कमीच घालायचंय, जास्त घालायचं नाही, बरोबर पीठ आहे तेवढंच पाणी घालायचंय आणि उकळ काढल्यामुळे पाणी थोडं कमीच होतं ते। मला मोदकाची पारी करण्यासाठी तुम्ही जे पुरी प्रेस मशीन असतं तेही वापरू शकता किंवा हातामध्ये लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची गोल गोल वाटी करून ही पारी करू शकता। बाजूने आपण त्याला सुबक कड्या द्यायच्या आहेत आणि मध्ये त्याचं सारण जे आहे म्हणजे आपण चव म्हणतो तो चव भरायचा आहे आणि त्याला आपल्या तळहातामध्ये गोल गोल फिरवून उभट असा आकार देऊन वरती एकत्र करायचंय। असा सुबक मोदक माझा तयार झालेला आहे। मोदक करून माझ्या इथे चाळणीवर ठेवले आहेत। आज मी 21 मोदक करणार आहे आणि ह्या चाळणीच्या खाली पाणी ठेवले जसं आपण नेहमीप्रमाणे मी दाखवते आणि ह्याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे। बाहेरच्या आवरणामध्ये आपण राजेळी केळी घातल्यामुळे आवरण थोडंसं गोड आंबट छान लागतं आणि हे मोदक चवीला पण तितकेच छान होतात। तर नक्की ट्राय करून पहा राजेळी केळीचे मोदक।